नमस्कार रसिक श्रोते हो. कथा वाचनाच्या या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात माती मोलाची संपत्ती ही कथा. लेखक आहेत वसंत कानेटकर आणि कथासंग्रह हे हृदय कसे आईचे. समुद्र किनाऱ्यावरून गाडी भरधाव वेगानं धावत होती. गाडीचा वेग दर्शवणारा काटा 30कडून 40कडे, 40कडून 50कडे झपाट्याने झुकत होता. रामशरणच्या मनात विचार येऊन गेला. आपला पगार कधी इतक्या वेगानं वाढला नाही आणि वाढण्याची आशाही नाही. 30चे 40 व्हायलाच मुळी शेठजीच्या घरी 15 वर्ष गाडी चालवावी लागली. शेठजीच्या घरातले आपण जुन्यातले जुने नोकर म्हणून गेल्या वर्षी त्यांनी नाखुशीनं का होईना पण 10 रुपये महागाई भत्ता दिला. 60 रुपये महिन्याला मिळवणाऱ्या ड्रायव्हरला 1500 रुपये कोण देणार? खरंच कोण देणार? रामशरण भानावर आला. धनी, सोसत नाही हा वारा मला. खोल गेलेल्या आवाजात गौरी, रामशरणची बायको बोलली. दचकून गाडीला ब्रेक लावीत रामशरण छोट्या आरशातून मागे बघत म्हणाला, काय झालं ग? जास्त दुखायला तर नाही ना लागलं पोटात? गौरी खिन्नपणानं म्हणाली, नाही धनी, किती वेगानं चालवलीत गाडी. मी मागं बसले हे विसरलात वाटतं. रामशरण स्वतःशीच हसला. हातातलं थोटूक फेकून देऊन चाक पुन्हा हाती घेऊन त्यानं समोर रस्त्यावर नजर वळवली. गौरी मागं बसली आहे हे तो खरंच विसरला होता. आणखी कितीतरी गोष्टी तो विसरला होता विचारांच्या तंद्रीत. गेले 6 महिने आजारी असलेल्या आपल्या बायकोला दाखवण्यासाठी म्हणून तो गेले 6 दिवस शेठजीच्या कामाचा खोळंबा करूनही सर्जन सोयाजींच्या बंगल्यावर हेलपाटे घालत होता हे तो विसरला होता. पहिल्या 2-3 खेपेत सर्जन साहेबांनी त्याला टाळाटाळीचं उत्तर देऊन धुडकावून लावलं होतं. पण आज त्यानं अखेर नेट धरला तेव्हा तुझी बायको बरी व्हायची म्हणजे पोटाचं ऑपरेशन करायला हवं. ऑपरेशनला खर्च येईल 1500 रुपये. आहेत का तुझ्याजवळ इतके पैसे खर्च करायला? असले तर पुन्हा माझ्या हॉस्पिटलची पायरी चढ, नाही तर. हे डॉक्टर सोयाजींचे आणि त्यांचा मुनीम बहिरामजीचे उद्गारही तो विसरला होता. त्याच्या डोळ्यासमोर 1500 रुपये छुनछुनत होते. कोण देणार? कुठून मिळणार इतके पैसे? गेल्या 2-3 वर्षात महागाईमुळे झालेलं कर्ज फेडता फेडता त्याचा जीव अगदी रंजीस आला होता. महिन्याची पहिली तारीख उगवली की घरभाड्यासाठी दार ठोठावणारा मुनीम, थकलेल्या दुधाचे पैसे वसूल करताना तणतणारा भैया आणि व्याजासाठी धरणं धरून बसणारा पठाण, कितीतरी उग्र चेहरे त्याला भराभर दिसू लागले. आडवळणं घेत गाडी चाळीसमोर केव्हा येऊन उभी राहिली हे त्याचं त्याला देखील समजलं नाही. रामशरणची धाकटी मुलं गाडीभोवती येऊन किलबिलाट करू लागली तेव्हा तो भानावर आला आणि दार उघडून गौरीला हात देत तो बाहेर पडला. रामशरण गौरीला अंथरुणावर नीट निजवून तिच्या अंगावरील पांघरूण सारखं करीत होता. इतक्यात भोवती बागडणाऱ्या मुलांच्या अंगावर खेकसत रामशरणचा म्हातारा बाप काठी टेकत खोकत येऊन म्हणाला, काय म्हणतोय तुझा डॉक्टर? पांघरूण सारखं करीत रामशरण उठला आणि पुन्हा पिवळा कोट अंगावर चढवीत वृक्षपणानं म्हणाला, बरं वाटेल तिला लवकर. ऑपरेशन करायला हवं म्हणाले पोटाचं. काय खूळ लागलंय की काय तुला? म्हातारा डोळे विस्फारित म्हणाला, डॉक्टरच्या तोंडावर मारायला फुटकी कवडी आहे का तुझ्यापाशी? म्हाताऱ्याची वटवट किती वेळ चालली असती कोण जाणे. रामशरण मुकाट्यानं टोपी घालून बाहेर पडला. मोटार दूरवर जाईपर्यंत म्हातारा तणतणत होता. संध्याकाळी बरोबर 7 वाजता गाडी बंगल्यावर आणून उभी करतो म्हणून रामशरण शेठजींना शपथेवर सांगून गेला होता. तरी 6 वाजल्यापासून शेठजींची चलबिचल सुरू झाली होती. बंगल्यातून आतबाहेर ते सारखे येरझारा घालीत होते. मध्येच डोळे तणावून मोटार कुठे दिसते का ते पाहात, तर हळूच एकदा कान टवकारून कुठे हॉर्न ऐकू येतो की काय याचा ते कानोसा घेत. बायकोच्या आजाराची सबब सांगितली म्हणूनच रामशरणला त्यांनी नाखुशीनंच आज रजा दिली होती. एरवी आज त्यांनी त्याला जाऊच दिला नसता. अहमदाबादेहून आपल्या मुलाचं आलेलं पत्र शेठजी पुन्हा पुन्हा सकाळपासून वाचत होते. पत्र वाचून त्यांच्या मनात येई, नव्या वट हुकुमाचा सुगावा लागताच दलसुखनं चलाकी केली म्हणून आपण निभावलो, नाहीतर या प्रश्नानं रंगवलेलं चित्र पाहून त्यांच्या काळजाचं पाणी पाणी होऊन जाई.
मग ते पुन्हा पत्र उघडून वाचितनी मनाशी म्हणत, होय, 8च्याच गाडीनं येणार. रामशरण कधी वेळ चुकवायचा नाही की घोटाळा होऊ द्यायचा नाही. तसा हुशार आहे तो. एकदा लोखंडी पेटारे घरामध्ये तळघरात जाऊन पडले की जीवावरची धोंड उतरली. पोर्चमध्ये मोटारचा हॉर्न ऐकता शेठजी लगबगीनं पुढं धावले. कोण, रामशरण का रे? वाटलंच मला. अगदी वेळेवर आलास. चल चल बघू अगोदर आत. स्टेशनवर गेल्यावर काय काय करायचं ते नीट समजावून सांगितलं पाहिजे मला तुला. हो, जोखमीचं काम आहे. बाकी तसा तू हुशार आहेसच. यंत्राप्रमाणे पावलं टाकीत रामशरण शेठजीच्या पाठोपाठ खोलीत येऊन अदबीनं सतरंजीवर बसला. लोडाला टेकून बसून शेठजी भराभरा बोलत होते. 35 लक्ष रुपयांनी भरलेले लोखंडी पेटारे कसे येणार? ते आणणारे शेठजीचे खास दूत कोणत्या वेशात असतील? त्या उचलून गाडीत घालण्यासाठी कोणते हमाल येणार? नि गाडी पोलिसांना चुकवत चुकवत कोणत्या आड रस्त्यानं घ्यायची याचं वर्णन करून ते सांगत होते. परंतु रामशरणचं त्यांच्या बोलण्याकडे लक्ष होतं की नव्हतं कोण जाणे. तो नुसता हुंकार देत होता. आपलं बोलणं संपवून उठत शेठजी म्हणाले, आलं ना सगळं लक्षात? या सगळ्या करंड्या घेऊन जा जाताना आणि पेटारे खाली घालून चांगल्या रचून ठेव त्यावर नीट. आणि सांग कोणी विचारलं तर काश्मीरची फळं आली आहेत शेठजींना म्हणून. काय करशील ना सगळं व्यवस्थित? शेठजींच्या या प्रश्नानं रामशरण 1500 रुपयांच्या तंद्रीतून एकदम भानावर आला. रामशरण परत आला तेव्हा 9:30 होऊन गेले होते. परत येताना त्यानं मनाशी ठरवलं की काही झालं तरी शेठजींच्या जवळ शब्द टाकून बघायचाच. तो येईपर्यंत शेठजी विलक्षण अस्वस्थ होऊन तळमळत येरझारा घालीत होते. हजारो शंका कुशंका त्यांच्या मनाला डिवचत होत्या. मोटार पोर्चमध्ये येऊन उभी राहिली आणि शेठजींची एकच धांदल उडाली. मोटारीतले पेटारे काढून ते तळघरात ठेवीतोपर्यंत त्यांना क्षणाचीही फुरसत नव्हती. शेठजींशी बोलायला संधी मिळावी म्हणून रामशरण कितीतरी वेळ आत बाहेर घुटमळत होता. अखेर शेठजी माडीवर आपल्या खोलीत निघून गेले तेव्हा तोही मनाचा हिय्या करून शेठजीच्या बैठकीच्या खोलीत येऊन पोचला. शेठजी पाठमोरे उभे राहून तिजोरी उघडून नोटा मोजीत होते. पावलांची चाहूल लागताच त्यांनी वळून पाहिलं. कोण, रामशरण? साहेब. समजलं. तुझ्या बक्षिसीबद्दल होय ना? काही काळजी करू नकोस. तुझी कामगिरी मी विसरणार नाही. समजलास? कुठल्या तरी कप्प्यात हात घालून त्यांनी एक 10ची नोट बाहेर काढली आणि त्याच्या अंगावर फेकत ते म्हणाले, सध्या हे इतके ठेव तुझ्याजवळ. पुढं माग. साहेब, बक्षिसासाठी नाही. बक्षिसासाठी नाही? मग आणखी काय भानगड काढलीस बाबा? साहेब, मला थोडी पैशाची जरूर आहे. बायकोच्या ऑपरेशनसाठी. फार नाही, फक्त 1500 रुपये. रामशरण अडखळत बोलला. शेठजींनी चेहरा आंबट केलेला पाहून रामशरणनं एकदम त्यांचे पाय धरले. साहेब, यावेळी तरी नाही म्हणू नका. दया करा माझ्यावर. जन्मभर उपकार मानीन तुमचे. रात्रीचा दिवस करून काम करीन मी तुमच्या घरी. भीक मागून तुमचे पैसे फेडीन. पण जखमेतून भळाभळा वाहणाऱ्या रक्ताप्रमाणे रामशरणच्या तोंडातून शब्द येत होते. पण शेठजींच्या दगडी चेहऱ्यावर कोणताही मृदू भाव उमटला नाही. रामशरणची याचना ऐकून शेठजी थंडपणानं म्हणाले, खुळा तर नाहीस तू रामशरण? अरे 1500 रुपये म्हणजे थोडे का वाटले तुला? घरातल्या प्रत्येक नोकरागणिक आम्ही असे बेसुमार पैसे देऊ लागलो तर दिवाळच काढावं लागेल आम्हाला. आज तू मागितलेस, उद्या दुसरा मागेल, म्हणजे धंदाच करायला नको. पण साहेब. छे, अगदी बोलू नकोस तू. जा, वेडा नाही तर. हे आणखी घे 10 रुपये. आणि तो शेठजींना खालून कोणीतरी हाक मारली आणि ते गडबडीने निघून गेले. रामशरणची मुद्रा थिजल्यासारखी झाली. शेठजींनी दिलेली नोट त्यानं रागानं एकदम भिरकावून दिली. पण क्षणभरच. दुसऱ्याच क्षणी मनानं त्याला बजावलं, उचल ती नोट. आज तू लाचार आहेस. वाटेल ते करून 1500 रुपये तुला मिळवलेच पाहिजेत. भिरकावलेली नोट उचलण्यासाठी रामशरण खाली वाकला. वागता एकाएकी तो दचकला. क्षणभर थपकून डोळे विस्फारून तो तिजोरीकडे पाहू लागला. होय, गडबडीत तिजोरीचं कुलूप लावायला शेठजी विसरले होते. काळ्याकुट्ट अंधारात वीज चमकावी तसा त्याच्या मनात एक विचार चमकून गेला.
जिन्यापाशी जाऊन त्यानं कानोसा घेतला. बंगल्याच्या मागच्या बाजूला दूरवर शेटजींचा आवाज ऐकू येत होता. विलक्षण कल्पनेमुळे त्याचे डोळे चमकू लागले. निश्चयानं तो आत परतला. थरथरत्या हातानं त्यानं तिजोरीच्या लोखंडी दाराची मूठ पकडली आणि घरात पाऊल टाके तोपर्यंत रामशरणच्या जीवात जीव नव्हता. आडवाटेनं आणि अंधाऱ्या रस्त्यानं दबकत येताना कितीतरी वेळा खिशातली नोटांची पुडकी काढून पाहावीत असा त्याला मोह झाला. पण खिशात हात घालण्याचा काही त्याला धीर झाला नाही. त्यानं घरात पाऊल टाकायला नि गौरीला तपासून आतल्या खोलीतून चाळीतले डॉक्टर बाहेर यायला एकच गाठ पडली. रामशरण चरकला. डॉक्टर जवळ येऊन हलक्या आवाजात म्हणाले, रामशरण, ताबडतोब ऑपरेशन व्हायला हवं आता, तरच काही आशा आहे, नाहीतर. रामशरण पुढचं ऐकून घ्यायला थांबलाही नाही. लहान मुलाच्या अधीरतेने तो गौरीच्या अंथरुणापाशी धावला. गौरीच्या बिछाण्याजवळ मुलं ताटकळत पेंगत बसली होती आणि म्हातारा चिलमीचा बार भरीत होता. रामशरण गौरीच्या शेजारी बसला आणि तिच्याकडे तो करुणार्ध दृष्टीने पाहू लागला. काही घाबरू नकोस, पैशाची सर्व व्यवस्था झाली आहे. आत्ताच हॉस्पिटलमध्ये जाऊन आपण ऑपरेशन करून टाकू म्हणजे झालं. कुठून मिळाले पैसे? खोल आवाजात गौरीनं विचारलं. रामशरण गंभीर होऊन म्हणाला, मिळतात कसले, गरिबांना पैसे मिळत नसतात, ते घ्यावे लागतात. गौरी चमत्कारिक नजरेनं पाहू लागली. तेव्हा विचित्रपणानं तो हसला आणि उठत म्हणाला, बघतेस काय अशी माझ्याकडे? देव उदार झालाय आज माझ्यावर, ठाऊक नाही का तुला? थांब, टॅक्सी घेऊन येतो इतक्यात. आणि तिला काही बोलू द्यायच्या आधीच तो बाहेर पडला देखील. हॉस्पिटलमधल्या तीव्र तेजाच्या दिव्यांच्या झगझगीत प्रकाशात ऑपरेशन रूमकडे गौरीला नेताना रामशरण कितीतरी वेळ डोळे भरून पाहत उभा होता. दरवाजावर काळा पडदा ओढला गेला आणि डॉक्टर व नर्सेस यांची आत बाहेर ये जा सुरू झाली. ऑपरेशनची वेळ झाली तेव्हा डॉक्टर सोयाजींचा मुनीम बहिरामजी बाहेर आला. त्याच्या नजरेतला अर्थ रामशरणनं ओळखला आणि त्यानं पैशाचं पाकिट बाहेर काढलं. हजारांच्या 2 नोटा त्यानं उसनं अवसान आणून पुढं केल्या. बहिरामजीनं सहजक त्या नोटा घेतल्या आणि उजेडात नीट निरखून पाहिल्या. एकाएकी त्याची मुद्रा चमत्कारिक झाली आणि एकदम उसळून तो म्हणाला, या हजारांच्या नोटा कुठून मिळवल्यात मिस्टर? तळघरात दडपलेली ही काळ्या बाजारातली रद्दी इथं खपवायला बघता होय? लाज नाही वाटत? रामशरण गोंधळून गेला. काय प्रकार झाला तो क्षणभर त्याच्या लक्षातच आला नाही. काकुळतीला येऊन तो आपलं समर्थन करू लागला आणि त्या गडबडीनं डॉक्टर सोयाजी मात्र बाहेर आले. नखशिकांत पांढरे कपडे परिधान केलेले आणि तोंडाला पांढरी पट्टी बांधलेले डॉक्टर सोयाजी म्हणाले, काय गडबड आहे बहिरामजी? बहिरामजी तणतणत म्हणाला, हजारांच्या नोटा घेऊन आलेत हे मिस्टर, आणि आत्ता सांगतायत की सरकारी वटहुकूम ठाऊक नव्हता म्हणून. डॉक्टर सोयाजींचे डोळे इंगळासारखे लाल झाले. जळत आलेली सिगारेट त्यांनी फरशीवर एकदम आपटली. एकदम भडकून ते ओरडले, बहिरामजी, पेशंटला जनरल वॉर्डात जाऊ दे. 100 रुपयांच्या 15 नोटा हाती पडल्या म्हणजे मगच ऑपरेशनच्या तयारीला लागा, समजलं? आणि रामशरणला बोलण्याचा यत्किंचितही अवधी न देता ते ताड पावलं टाकीत निघून गेले. रामशरण संगमरवरी खांबाला टेकून मटकन खालीच बसला. 2 चाकी गाडीतून क्लोरोफॉर्म दिलेल्या गौरीचा निश्चेष्ट देह परत वार्डाकडे जाताना पाहून त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत रामशरण मध्यरात्री वणवण भटकत होता. परंतु एकही नोट मोडून मिळण्याची चिन्ह दिसेना. बडे व्यापारी, मोठमोठे जवाहिरे आणि अडतीचा धंदा करणारे पेढीवाले यांच्याकडे त्या रात्री नोटा मोडून घेण्यासाठी माणसांची रीघ लागलेली पाहून तो चकित झाला होता. प्रथम त्याला त्याच्या ओळखीच्या पेट्रोल कंपनीत एका नोटीची किंमत 500 रुपये सांगण्यात आली. तेव्हा आपल्या असहायतेचा असा गैरफायदा घेण्यासाठी कंपनीचे लोक प्रयत्न करीत आहेत असं त्याला वाटलं आणि त्यांची कडक शब्दात निर्भत्सना करून तो निरनिराळ्या पेढ्या धुंडाळू लागला. पण चमत्कार असा झाला की तो जसजसा हिंडण्यात वेळ घालवू लागला तसतसे नोटांचे भाव खाली येऊ लागले आणि येईल ती किंमत देऊन नोटा फुंकून टाकणाऱ्या लोकांची वर्दळ व्यापाऱ्यांच्या, जवाहिरांच्या
नी पेढीवाल्यांच्या काळ्या बाजारात वाढू लागली. तसतसा हा आकडा अधिकच खाली जाऊ लागला. अखेर पहाटेच्या सुमारास हा आकडा 100वर येऊन पोचला. आता अधिक धडपड करण्यात अर्थ नाही, हे ओळखून निराश होऊन रामशरणने आपल्या सावकारास जवळच्या 1000च्या 15 नोटा काढून दिल्या आणि 100च्या 15 उचलल्या. अगदी उजाडताना तो पुन्हा हॉस्पिटलमध्ये येऊन पोहोचला. हॉस्पिटलच्या फाटकापाशीच एका परिचारिकेबरोबर हसत खिदळत बहिरामजी उभा होता. रामशरणला पाहताच तो एकाएकी चपापला. रामशरणनं त्याच्याकडं एक क्रोधाचा कटाक्ष टाकला आणि खिशातून 100च्या नोटा काढीत म्हटलं, "घ्या हे पैसे." बहिरामजीनं पैसे घेतले नाहीत की त्याच्याकडं पाहिलंही नाही. जवळच्या परिचारिकेला त्यानं हलक्या आवाजात काहीसं सांगितलं आणि लगबगीनं तो कुठेसा निघून गेला. रामशरण विस्मित होऊन पाहत राहिला. तोच परिचारिका आपल्या मोडक्या तोडक्या मराठीत म्हणाली, "माफ करा मिस्टर, तुमची बायको आज पहाटेच वारली." स्मशानातून परतल्यानंतर रामशरणच्या म्हाताऱ्यानं आरडून ओरडून आकांत केला. मुलांनी रडून रडून घर डोक्यावर घेतलं, पण रामशरणच्या डोळ्यातून पाण्याचा टिपूसही बाहेर आला नाही की तोंडातून सुस्कारा उमटला नाही. कितीतरी वेळ खांबाला टेकून धुंद नजरेनं तो कुठंतरी पाहत होता. अखेर काहीतरी मनाचा निश्चय करून तो उठला. अंगात कोट घातला नी नोटांची सगळी पुडकी खिशात टाकून तो बाहेर पडला. म्हाताऱ्यानं कुठं जातोस म्हणून विचारलं नाही की समाचाराला जमलेल्या सगळे सोयऱ्यांनी अडवलं नाही. शेटजींच्या समुद्र किनाऱ्यावरील बंगल्यापर्यंत तो केव्हा येऊन पोचला हे त्याचं त्याला देखील समजलं नाही. बंगल्याच्या फाटकापाशी तो क्षणभर थबकला. आपल्याला येऊन कोणी पकडून न्यावं असं त्याला वाटलं असावं, परंतु पोर्चपर्यंत सर्वत्र सामसूम होती. जड पावलांनी तो पोर्चमध्ये आला आणि शेटजीच्या खोलीकडे जाणारा जिना चढू लागला. दिवाणखान्यातून येणारा बोलण्याचा आवाज ऐकून तो मध्येच थबकला आणि त्यानं कानोसा घेतला. एक आवाज शेटजींचा होता आणि दुसरा, तो एकदम चमकला. पोलीस इन्स्पेक्टर खास आपल्याला पकडण्यासाठीच आले असले पाहिजेत असं त्याला वाटलं. श्वास आवरून तो ऐकू लागला. शेटजी म्हणत होते, 10,000 म्हणजे जरा. इन्स्पेक्टर साहेब म्हणाले, "जास्त? शेठ साहेब, मी सांगतो ही रक्कम कमीच आहे समजा. तुमच्यावर वहीम कोणतं आहे त्याकडे जरा नजर टाका. आमच्या वरिष्ठ साहेबांच्या हाती तुमची केस लागली असती तर 50,000खाली ते उतरले नसते. 35 लाखांच्या नोटा तुम्ही?" "हा, हळूहळू," शेठजी दबकावीत म्हणाले. तोच त्यांची नजर दरवाजाकडे गेली. "अरे कोण रामशरण? बघता काय? अरे पकडा या हरमखोराला. मला गुलाम सापडला. 50,000ची चोरी करून काल पळाला." शेठजींच्या आरोळीबरोबर इन्स्पेक्टर साहेब धावले. खालून 2-3 पोलीसही वर आले आणि क्षणार्धात रामशरण गिरफ्तार झाला. तोंडाला येईल त्या अद्वा शिव्या देत शेठजी रामशरणचा झाडा घेऊ लागले. भराभर 1000च्या नोटा बाहेर पडू लागल्या. हावऱ्याप्रमाणे दिसेल ती नोट उचलून शेठजी अगोदर मोजू लागले. मोजता मोजता 35,000च्या नोटा सुरक्षित मिळाल्या आणि उरलेल्या 15,000ऐवजी 100च्या 15 नोटा त्यांच्या हाती लागल्या. शेठजी चकित होऊन म्हणाले, "1500च? म्हणजे बाकीच्या नोटांचं केलंच तरी काय पाजी माणसा?" शेठजींच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. संतापानं ते लाल झाले आणि भडकून रामशरणच्या अंगावर धावून जात ते ओरडले, "हरामखोरा, 1000च्या नोटा 100ला विकून टाकल्यास की नाहीस? बोल, खाल्ल्या घरी अशी निमक हरामी करतोस?" इन्स्पेक्टर साहेबांनी गचांडी देऊन रामशरणला खाली पाडला आणि "तुडवा साल्याला, नोटांचा काळा बाजार करतो. तरीच म्हटलं, काळ्या बाजारात नोटा जातात कशा? तुडवा." रामशरण गुरासारखा विवळू लागला असतानाच एका पोलिसानं त्याची तंगडी धरली आणि त्याला जिन्यातून फरफटत खाली उडीत नेला. रामशरणच्या नोटा नीट तिजोरीत ठेवीत शेठजी म्हणाले, "पाहिलं इन्स्पेक्टर साहेब, असले लोक नोटांचा काळा बाजार करतात आणि आमच्यासारखी निरपराधी माणसं मात्र बळी पडतात." "जाऊ द्या हो, त्याची काळजीच करू नका तुम्ही. जन्माची खोड मोडेल अशी गुलामाला अद्दल घडवतो," इन्स्पेक्टर साहेब मिशीला पिळभरीत म्हणाले. शेठजींनी निळसर चेकबुक उघडत म्हटलं,
मग काय, 10,000 काही कमी जास्त नाही होणार तर. तुम्ही लोक म्हणजे फारच बुवा. इन्स्पेक्टर साहेब दात काढून हसत म्हणाले, कसचं कसचं शेठजी, अहो हेच दिवस तुमचे नि आमचे 4 पैसे मिळवण्याचे.